नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तू मिळावी अशी भाग 18. शालिनी गॅलरीच्या अगदी कडेला उभी होती. फक्त एक पाऊल टाकला आणि बस. शालिनी खालून अभि जीवाच्या आकांताने ओरडत होता, पण तिला कोणाचेच आवाज येत नव्हते. ती सरळ बघत होती आणि खाली उडी मारायच्याच बेतात होती. जोरात पळत तो बंगलोमध्ये आला. शालिनी शेवटचं पाऊल टाकणारच होती की ऐन वेळेला त्याने मागे ओढलं. त्याचं हृदय जोरात धडकत होतं. तिला अगदी काळजाकडे कवटाळून घेतलं होतं. एक क्षण जरी उशीर झाला असता तर काय झालं असतं ते विचार करूनच अंगावर काटा येत होता. पूर्ण घामेजला होता तो. ती मात्र तशीच उभी होती, स्वतःच्या सेन्सेसमध्येच नव्हती. तिला समोर उभा करत अभिने तिचे चेहऱ्यावर आलेले केस मागे घेतले. चेहरा पूर्ण लाल झाला होता. घातलेला टॉप थोडा खांद्यावरून खाली सरकला होता. त्याने तो नीट केला. शालिनी, काय करते तू? अलगद त्याने तिच्या डोळ्यांखालून हात फिरवला. वाढलेल्या श्वासामुळे बोलता पण येत नव्हतं. का त्रास करून घेते? मी आहे ना, पूर्ण फॅमिली आहे तुझ्यासोबत कायम. काय हवंय तुला नक्की? अभि बोलला. तुला बोलायचं नाहीये का? तुला असं बघून मला त्रास होतो शालिनी. फाईन, मीच नको ना तुला, मीच जीव देतो. अभिने तिचा हात सोडला आणि तो बाल्कनीच्या कडेवर उभा राहणारच होता की मागून तिने त्याचा हात पकडला. का? आत्ता का हवा आहे मी? बोल ना. मला माझ्यावरच राग येतोय शालिनी. एकदा जीव दिला ना की संपेल सगळंच, कारण तुला असं तर मी बघू शकत नाही, अभि बोलला. ती तोंडावर हात घेऊन नको नको म्हणून मान हलवत होती. गहिऱ्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झालं होतं आणि त्याच्या कमरेला धरती तशीच गुडघ्यावर बसून रडायला लागली. अभिने खाली बसत तिला मिठीत घेतलं. तिच्या पाठीवरून हात फिरवत मोकळं रडायला देत होता. दरवाजात असलेली बाकी फॅमिली त्यांना तसं बघून पुन्हा खाली गेली. सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. सगळं चांगलं असताना मध्येच विचार पण केला नव्हता असं संकट आलं होतं. खूप वेळ शालिनी त्याच्या कुशीत रडत होती. तिचा हुंदका आवरत नव्हता. बस झालं बाळा, आता उठ आणि फ्रेश हो. स्ट्रॉंग आहेस ना तू? अभि बोलला. त्या माणसाने शालिनी बोलतच होती की त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला आणि उचलून घेतलं. खरं तर तो सुद्धा घाबरला होताच, पण सकाळीच डॉक्टरने रिपोर्ट पाठवले होते. तिच्यासोबत कोणतीही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी झाली नव्हती. तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला होता. पण अजूनही त्याने पूर्ण प्राधान्य शालिनीला दिलं होतं. त्या माणसाला त्याच्या बेसमेंटमध्ये बांधलं होतं, पण तो अजून तिथे गेला सुद्धा नव्हता. सगळा राग त्याने कंट्रोल केला होता, पण लवकरच तो स्फोट बनून बाहेर पडणार होता. अंगावर गार पाणी पडलं आणि शालिनीने नजर वर केली. अभिने शॉवर चालू केला होता. तिला खाली उतरवत त्याने गरम आणि थंड पाणी व्यवस्थित सेट केलं आणि तिला ओढून जवळ घेतलं. वरून पडणारं पाणी सरळ डोक्यावरून जात असल्याने शालिनीने मान खाली केली. अभिने तिच्या कमरेवर घट्ट हात रोवले. हनुवटी खाली हात नेत अलगद तिचा चेहरा वर केला. पाण्यामुळे ती अर्धवट डोळे उघडून बघत होती. त्याने पुढे येत तिच्या बंद झालेल्या डोळ्यांवर ओठ टेकवले. तिने त्याचं ओलं झालेलं शर्ट घट्ट आवळलं. डोळ्यांवरून तो हळूहळू खाली गालावर ओठांकडे आला आणि ते ओले ओठ ताब्यात घेतले. सुरुवातीला ती काही रिस्पॉन्स देत नव्हती, पण त्याच्यापुढे तिचा जास्त टिकाव लागला नाही. एकमेकांपासून लवकर दूर व्हायची दोघांची सुद्धा अजिबात इच्छा नव्हती. खूप वेळ तो तिला स्वतःच्या प्रेमाची जाणीव करून देत होता. एवढा वेळ पाण्याखाली असल्यामुळे ती शिंकली तसं तो बाजूला झाला. फ्रेश होऊन येशील ना? अभि बोलला. तिने हुंकार भरला तसं तो बाहेर आला आणि त्याचे कपडे घेऊन आदित्यच्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेला. शालिनी अंघोळ करून एक कॉटनचा अनारकली घालून आली. ओले झालेले केस पुसत ती उभी होती की अभिने तिला बेडवर बसवलं आणि स्वतः तिचे केस पुसायला लागला. नंतर त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. मी डिनर घेऊन येतो. तो उठला. अभि, तिने त्याचा हात पकडला. तब्बल 2 दिवसांनी तो तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकत होता. मी येते खाली. शालिनी उभी राहिली. ठीक आहेस ना तू? अभि बोलला. हो. तिने मान हलवली. त्याने तिचा हात घट्ट पकडला. दोघांना पायऱ्यांवरून खाली येताना बघून सगळ्यांना आनंद झाला. डायनिंग रूममध्ये त्याने शालिनीला बसवलं. कसं वाटतंय बाळा आता? आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ठीक आहे मी आई. शालिनीच्या डोळ्यात पाणी आलं. स्वार्थी असल्यासारखं वाटायला लागलं तिला. घरात एवढी काळजी करणारी माणसं असताना ती फक्त स्वतःचं दुःख कवटाळून बसली होती. वहिनी, आज आपली आईस्क्रीम पार्टी आहे, आदित्य बोलला. काहीही नाही, थंड अजिबात खायचं नाही, अभि बोलला. वहिनी, सांग ना भाईला, स्वरा बोलली. शालिनीने ओठ बाहेर काढत अभिकडे बघितलं. तिचा असा चेहरा बघून तो पिघळणार नाही तर नवलच. ओके फाईन, पण थोडंसं मिळणार फक्त, अभि बोलला. ये हुई ना बात, आदित्य म्हणाला. मला पण हवंय, आजी बोलली.
तुला मिळणार नाही आजी, लागोपाठ ताप येतो, अभि बोलला. अरे वा, बायको आली तसा आजीला विसरला. अभिने डोळेच फिरवले. शालिनी हसली. डोंट वरी आजी, मी देते तुम्हाला, तिने डोळा मारला. खूप दिवसांनी हसत खेळत जेवण झालं. नंतर सगळे गप्पा मारत हॉलमध्ये बसले. अभि, शालिनी, स्वरा आणि आदित्य आईस्क्रीम खायला बाहेर निघाले. लॉनवर खूप माणसं दिसली तसं शालिनीने अभिकडे बघितलं. कंपनीची ॲनिव्हर्सरी आहे परवा, अभि बोलला. ओ, शालिनीने बघितलं तर डेकोरेशनचं काम अगदी जोरात चाललं होतं. एका बाजूने बंगलोचं लाईटिंग करून झालं होतं. वाऱ्यासोबत त्या लाईट्स हलत होत्या आणि ते बघायला खूप मोहक वाटत होतं. चला, अभिने हॉर्न वाजवला तसं तिघेही गाडीत बसले. भाई गाणी आणि खिडक्या उघड ना, गार हवा येते मस्त, स्वरा बोलली. अभिने गाणी लावली. गाडीच्या काचा खाली करत AC बंद केला. शालिनी गाणं गुणगुणत बाहेर बघत होती. केस एकत्र करून तिने रबर लावला होता तरी पुढचे छोटे केस वाऱ्यावर उडत होते. बाजूला बसलेला तो रोज नव्याने तिच्या प्रेमात पडत होता. उद्याचा एकच दिवस होता, नंतर तो तिला त्याच्या फिलिंग्स सांगणार होता. सगळी तयारी आधीपासूनच करून झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो नॅचरल आनंद बघायला तो आसुसलेला होता. जवळच्याच आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खाऊन ते घरी आले. शालिनीच्या गोळ्या असल्याने ती लागोपाठ झोपली. अभिला मात्र अजिबात झोप लागत नव्हती. सारखा तो ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत होता. शेवटी मध्यरात्री उठून त्याने शालिनी झोपली की नाही ते बघितलं आणि हळूच रूममधून बाहेर पडला. सर या ना. बेसमेंटचा दरवाजा उघडत गार्डने त्याचं स्वागत केलं. अभि सरळ त्या माणसाला बांधून ठेवलेलं त्याच्यासमोर बसला. त्याच्या माणसांनी मारून मारून त्याला बेशुद्ध केलं होतं. त्याने बाजूला असलेल्या माणसाकडे बघितलं तसं त्याने बादलीतून थंड पाणी घेत त्या माणसावर ओतलं. विमल हातपाय हलवायला लागला. पूर्ण शुद्धीत यायला त्याला 5 मिनिटं गेली. जाड पापण्याखाली लपलेले डोळे उघडत त्याने समोर बघितलं. अभि शांतपणे सिगारचे झुरके घेत बसला होता. त्याला कोणत्याही प्रकारची घाई नव्हती. वातावरणात एकदम शांतता पसरली होती. बाजूच्या एका गार्डने अभिच्या हातात फाईल दिली. त्याने उघडून नाव वाचलं आणि डोक्यावर आठ्यास पडल्या. विमल राणा, वय 54. मान वर करत त्याने त्याच्याकडेच रोखून बघत असलेल्या विमलकडे बघितलं. त्या फाईलमध्ये जास्त काही माहिती नव्हतीच, त्यामुळे अभिने ती बाजूला ठेवली. तू मृण्मयीचा नवरा आहेस ना, विमलने जरा गुरमीतच विचारलं. मृण्मयी? अभिच्या डोक्यावरच्या आठ्या अजून गडद झाल्या. स्वतःच्या बायकोचं नाव पण माहीत नाही का, विमल बोलला. माझ्या बायकोचं नाव? सोड तू. अभिने ओठात पकडलेली अर्धवट जळलेली सिगार बाहेर काढली. आधी होती तशीच आहे ती, पण पूर्ण बघायला मिळाली नाही. विमल अजूनही त्याच्याच दुनियेत होता. अभिने त्याच्या मानेजवळ जळती सिगार टेकवली. हातपाय बांधलेले असल्याने विमल जास्त हालचाल करू शकत नव्हता. त्याने शालिनीला ज्या ज्या ठिकाणी स्पर्श केला होता तिथे सिगार ठेवत होता अभि. विमलच्या किंकाळ्या बेसमेंटमध्ये घुमत होत्या. हळूहळू सिगार विझल तसं अभि पुन्हा खुर्चीत बसला. विमल अजूनही तळमळत होता. आधीच वय झाल्याने त्याचं शरीर टॉर्चर सहन करू शकत नव्हतं, पण अभिला ह्या सगळ्याने काही फरक पडत नव्हता. बाजूच्या गार्डने त्याच्या हातात एक काचेची बॉटली दिली. त्यातून वाफा येत होत्या. खूप कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड होतं ते. अभिने ते काचेच्या झाकणात घेतलं आणि विमलच्या उजव्या हाताच्या पंजावर ओतलं. अगदी घसा फोडून तो ओरडायला लागला. त्या नादात त्याला बांधून ठेवलेली चेअर पण उलटी पडली, पण ती पुन्हा गार्डने सरळ उभी केली. हातातून मांस खाली गळत होतं. फक्त हाडं उरली होती. पण ही शिक्षा तर काहीच नव्हती. त्याच्या शालिनीने जेवढं सहन केलं होतं त्याच्या दुप्पट त्याला सहन करावं लागणार होतं, पण एकत्र नाही, हळूहळू. ॲसिडची बॉटल बंद करून तो उठला. ओरडून ओरडून विमल बेशुद्ध झाला होता. अभिने स्वतःचा चेहरा धुतला, माउथ फ्रेशनर मारला आणि तिथून बाहेर पडला. बेडरूममध्ये येत शालिनीला कुशीत घेत तो पुन्हा झोपला. हैदराबादला राणा फॅमिली पूर्ण शांत होती. विक्रमने जे सांगितलं ते ऐकून सगळेच सुन्न होते. पुन्हा एकदा भूतकाळ समोर घडला होता. ह्यावेळी पण दगा जवळच्याच माणसांनी दिला होता. विक्रमचे गार्ड जे शालिनीच्या मागावर ठेवले होते त्यांना विमलने फितवून स्वतःकडे वळवलं होतं. त्यामुळे त्याला शालिनीवर झालेल्या हमल्याबद्दल उशिरा समजलं होतं. आता सगळ्यांना शालिनीला समोरासमोर बघायची आतुरता लागली होती. विक्रमला परवाच्या ॲनिव्हर्सरीचं इन्व्हिटेशन असल्याने त्याने पूर्ण फॅमिलीला घेऊन जायचं ठरवलं. शिवाय शालिनीला सुद्धा लवकरात लवकर हैदराबादला आणावं लागणार होतं. ती जिवंत असल्याने तिचा राज्याभिषेक करणं गरजेचं होतं. सगळ्या लोकांना त्यांची राजकुमारी जिवंत आहे हे सांगणं जरुरी होतं. सकाळीच शालिनी अंघोळ करून आली. अभि अजूनही झोपला होता. उशिरा झोपल्यामुळे तो उठला नव्हता. शालिनीने तिचं आवरलं.
आज तिला खूप फ्रेश वाटत होतं. आपल्या माणसात असल्यावर स्वतःचं दुःख विसरायला होतं. तसंच तिच्या बाबतीत झालं होतं. खाली जायच्या आधी अभिला हाक मारून जाऊ म्हणून तिने त्याला थोडं हलवलं. अभिने तिच्या हाताला धरत पुन्हा बेडवर ओढलं. अभि, मी आंघोळ केली आहे, उठा बघू. शालिनीने त्याची बियर्ड ओढली. झोप ना शालिनी. अभिने तिला कुशीत घेतलं आणि मानेत चेहरा घुसळला. खाली जायचंय मला, ब्रेकफास्ट बनवायचा आहे. अभि, उठा. शालिनी त्याच्या भरदास्त पाठीवर हात फिरवत होती. मेड आहेत आपल्या घरात शालिनी. कंटाळ्यात अभिने डोळे उघडले. मी मॉमच्या हातून जेवण शिकते अभि, त्यामुळे मला जायचंय. शालिनी त्याच्या कमरेवर गुदगुल्या करायला गेली, पण त्याच्या वर्कआउट केलेल्या बॉडीला काय गुदगुल्या होणार होत्या. एक किस. ओठांचा चंबू करत त्याने बघितलं. काही किस वगैरे नाही. ब्रश केलं नाहीये तुम्ही. उठा आणि फ्रेश व्हा. शालिनीने त्याच्या ओठांवर हात ठेवला. आय लाईक दिस स्मेल. तिचा हात बाजूला करत त्याने मानेजवळ चेहऱ्याने दीर्घ श्वास घेतला. तसे तिच्या अंगावरचे केस ताठ झाले. अभि. शालिनीने त्याला ढकलायचा प्रयत्न केला, पण तो कितीसा हलणार होता. आज साडी घातली तू. आर यू ट्राईंग टू सिड्यूस मी. त्याने मिश्किल हसत तिच्या पोटावरचा पदर बाजूला केला. नाही. शालिनीला बोलता येत नव्हतं. श्वास वाढले होते. देन व्हॉट इज दिस. त्याने बरोबर तिच्या नाभीवरून बोट फिरवलं आणि शालिनीने हात वर करत त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्याशी नजर मिळवणं तिला जमणारच नव्हतं. इफ यू आर इन मूड देन. त्याचे हात पोटावरून वर यायला लागले. तसं तिची मिठी अजूनच घट्ट झाली. चेहरा त्याच्या मानेजवळ होता. हलकेच त्याच्या मानेवर तिने दात रोवले. तसा तो हसला. मॉम वाट बघत असेल ना. झटकन तो बाजूला झाला. लाजत शालिनीने त्याच्या छातीवर मारलं आणि साडी नीट करत बाहेर पळाली. अगं, जरा आराम करायचा ना आज. शालिनीला धावत किचनमध्ये येताना बघून काकी बोलल्या. नाही काकी, आत्ता मला बरं वाटतंय. शालिनी त्यांच्या आणि नंतर मॉमच्या पाया पडली. ऑफिसला जाणार आहेस का. आई बोलल्या. नाही आई, उद्याची तयारी करायची आहे ना. काय काय करायचं आहे तेवढं मला सांगा. शालिनी बोलली. अगं, आजी बाहेर गेल्यात, बघ जा. त्या डेकोरेटरचं डोकं खात असणार. त्यांना तेवढं आत घेऊन ये, तोपर्यंत ब्रेकफास्ट बनवतो आम्ही. आई बोलल्या. आलेच. शालिनी बाहेर आली तर आजी खरंच त्या डेकोरेटरचं डोकं खात होत्या. तो बिचारा मान खाली हलवत होता. आजी चला घरात. शालिनी बोलली. शालिनी, बरं झालं तू आली. हे बघ, इथे लाल फुलं चांगली दिसणार ना पांढऱ्यापेक्षा. आजी बोलली. शालिनीने बघितलं तर आजूबाजूला खूप साऱ्या फुलांचं डेकोरेशन केलं होतं. ती सगळी पांढरी आणि निळी होती. अर्थात पार्टी रात्री असल्याने ते कॉम्बिनेशन चांगलं वाटत होतं. आजी दिवसा बघत असल्याने त्यांना ते वेगळं दिसत होतं. हो आजी, आपण हे नंतर बघूया. आधी चला आत जाऊया, मला भूक लागली आहे. शालिनी बोलली. हो का, चल मग. आजी बोलल्या. दादा सॉरी हां. शालिनीने त्यांना काम पुढे करायला सांगितलं. पंडितला फोन करून सांगितले ना उद्याच्या पूजेचं. ब्रेकफास्ट करताना बाबांनी विचारलं. पूजा? कोणती पूजा. स्वरा बोलली. तुम्हाला फक्त पार्टीच दिसते. सकाळी घरात पहिली पूजा होणार अभि आणि शालिनीकडून. आजी बोलली. हो, आणि पार्टी वगैरे रात्री. आई बोलल्या. पंडितजींना सांगितले, आत्ता फक्त पूजेची तयारी करायची आहे. काकी बोलल्या. मी करते काकी. शालिनी बोलली तसं अभिने मान वर काढली आणि बारीक डोळे करत तिच्याकडे बघितलं. बाबा, माझं लीव्ह ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं ना. शालिनीने त्याला टशन दिली. हो बाळा, तू हवी तेव्हा सुट्टी घेऊ शकते. विचारायचं काय आहे त्यात. बाबा म्हणाले. थँक्यू बाबा. ती अभिकडे बघून हसली. ज्याचा प्रेशर कुकर आता फुटणारच होता. ब्रेकफास्ट झाल्यावर तो पायऱ्यांकडे जायला निघाला. अहो, दरवाजा इथे आहे, तिथे कुठे जात आहे. शालिनी बोलली. वहिनी, तू ऑफिसला जाणार नाही म्हणून भाई पण जात नाहीये. स्वरा बोलली. काय खरंच. आदित्य म्हणाला. अभिने त्या तिघांनाही डोळे मोठे करत बघितलं आणि ताडताड पावलं टाकत बेडरूममध्ये गेला. शालिनी, माझी फाईल. पुढच्या मिनिटाला मोठा आवाज आला. तसं खाली सगळे हसायला लागले. जा शालिनी, बघ जा, नाहीतर तुझा प्रेशर कुकर आज काही थंड होणार नाही. आजी बोलली. गुलाबी गालानेच हळू चालत शालिनी बेडरूममध्ये आली. अभि कोणाला तरी फोन लावत होता आणि तो लागत नव्हता म्हणून त्याची अजून चिडचिड होत होती. अहो, शालिनी बोलली. तू ऑफिसला काय येणार नाही शालिनी. अभि बरसलाच. उद्याच्या पूजेची तयारी करायची आहे. शालिनी बोलली. घरात खूप माणसं आहेत. तरी मला स्वतःलाच करायची आहे. शालिनी म्हणाली. तू हाफ डे घे मग. अभि बोलला. नाही. बघ. अभि चालत तिच्याकडे यायला लागला. नाही म्हणजे नाही. शालिनी मागे जात होती. नक्की. त्याने भुवया वर केल्या. नक्कीच. शालिनी भिंतीला टेकली. मग मी तुला आज बेडरूममधून बाहेर जाऊच देणार नाही. अभिने तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवत कैद केलं. अहो, आधीच लाजून गुलाबी झालेला तिचा चेहरा अजून गडद झाला.
आपण इथे ऑफिसचं काम करू. तुला काय वाटलं? अभिने तिच्या हनुवटीला धरत चेहरा वर केला. नको ना. त्याच्या अशा चिडवण्याने शालिनीच्या पोटात गुदगुल्या होत होत्या. काय नको? त्याने हळूच तिच्या ओठांच्या बाजूला ओठ टेकवले. तसं शालिनीनेच त्याला किस करायला सुरुवात केली. दिस फ्लेवर इज स्वीट. त्याने ओठांनी लागलेली लिपस्टिक पुसली. हो का? तिने मिठी मारली. फोन बरोबर ठेव, मी कॉल करेन, अभि बोलला. एक विचारू का? शालिनी बोलली. मला माहीत आहे तुला काय विचारायचं आहे शालिनी. डोंट वरी, ती आता आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. घरात सगळ्यांना तिचा खरा चेहरा समजलाय, अभि बोलला. शालिनीने सुस्कारा सोडला. चल येतो मी, काळजी घे. अभिने तिच्या डोक्यावर ओठ टेकवले आणि लॅपटॉप बॅग घेऊन निघाला. शालिनी पण बेडरूम आवरून खाली आली. आई सांगत होत्या त्याप्रमाणे ती सगळी तयारी करत होती. दुपारपर्यंत सगळं ठीक चाललं होतं की अचानक तिच्या फोनवर मेसेज आणि व्हिडिओ क्लिप आली. अननोन नंबर होता, पण काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून तिने ती ओपन केली. पण त्यात जे होतं ते बघून ती बेशुद्धच पडली. तिला जाग आली तेव्हा ती बेडरूममध्ये होती. अभि तिच्या बाजूला बसला होता. बाकी घरातले समोर उभे होते. सगळेजण काळजीत होते. डोक्यावर ताण देत तिने कसेबसे डोळे उघडले. शालिनी अभिने तिला उठायला हात दिला आणि बेडवर मागे टेकून बसवलं. काय झालेलं? मी अशी बेशुद्ध कशी झाली? डोळे ताणत शालिनीने त्याच्याकडे बघितलं. तुला आठवत नाहीये का? अभि बोलला. नाही, म्हणजे मी फुलांचे हार करत होते आणि नंतरचं मला काहीच आठवत नाहीये. शालिनी आठवण्यासाठी डोक्यावर जोर देत होती. पण असं वाटत होतं ती मागच्या काही वेळात काय झालं ते विसरलीच होती. अभिने तिच्या नकळत सुस्कारा सोडला आणि तिचा फोन जो बाजूच्या टेबलवर होता तो पटकन त्याच्या पॉकेटमध्ये ठेवला. हे घे, ज्यूस पी. आईने ज्यूसचा ग्लास दिला. तसं तिने एका झटक्यात सगळं संपवलं. अजून हवंय का? काकी बोलल्या. असं आतून सगळं सुकल्यासारखं वाटतंय मला, शालिनी बोलली. तू पाणी पित नाहीये जास्त शालिनी. जेवण पण कमी केले. किती वेळा सांगितले तुला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे म्हणून, अभि बोलला. तू गप रे. आत्ताच बरं वाटतंय ना? तिला ओरडतो काय? आजीने अभिच्या डोक्यात टपली मारली आणि शालिनीची दृष्ट काढली. तोपर्यंत मेड ज्यूसचा ग्लास घेऊन आला. शालिनीने तो पण पिला. आता आराम कर तू. उद्या पूजेला फ्रेश वाटली पाहिजे. आजीने डोक्यावरून हात फिरवला. आणि तू रे, ओरडू नको तिला, अभिच्या पाठीत मारत त्या खाली गेल्या. सिरियसली? अभिने डोळे फिरवत शालिनीकडे बघितलं. ती हसत होती. ही गोळी घे, डॉक्टरांनी दिले. त्याने बाजूच्या मेडिसिन बॉक्समधून 2 गोळ्या काढल्या आणि तिला दिल्या. काय झालेलं मला? शालिनी बोलली. काही नाही, तू जास्त विचार नको करू. सगळं ठीक आहे आता, अभि बोलला. नाही, मला काही आठवत का नाहीये? असं वाटतंय मी मागचे 2 तास विसरूनच गेले. ह्या आधी तर असं झालं नव्हतं कधीच, शालिनी बोलली. जास्त ताण नको देऊ शालिनी. तू फुलांच्या माळा करत होती ना तेव्हा बेशुद्ध झाली. दुपारी कमी जेवली असणार, नाहीतर पाणी कमी झालं अंगातलं. तू काळजी नको करू. बेडवर बसत अभिने तिला मिठीत घेतलं. तिने निराशेनेच मान हलवली. तरी पण काहीतरी वेगळं वाटत होतं तिला. आठवत होतं काहीतरी, आग, गोळ्या, पण नक्की काहीच समजत नव्हतं. झोप तू, मी रात्री जेवायच्या वेळी उठवतो. त्याने ब्लँकेट पसरवत तिला झोपायला सांगितलं. गोळ्यांच्या अंमलाखाली तिचे डोळे तसेही बंद होतच होते. तुम्ही जाते का? शालिनी बोलली. मी इथेच आहे, स्टडी रूममध्ये. तू आराम कर. तिच्या डोक्यावर ओठ टेकवत त्याने पापण्यांवरून हात फिरवत त्या बंद केल्या. ती पण कुशीवर फिरत झोपली. रूममधला लाईट वगैरे बंद करत त्याने गॅलरीच्या दरवाजाला लॉक केलं आणि नंतरच रूममधून बाहेर आला. स्टडी रूममध्ये येत त्याने पहिला पॉकेटमधून शालिनीचा फोन काढला आणि त्यावर आलेला व्हिडिओ पुन्हा बघायला सुरुवात केली. एका साध्या झोपडीत 3 लोकांना बांधून ठेवलं होतं. एक कपल होतं आणि सोबत एक लहान मुलगी, पण त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. ते तिघेही हातपाय सोडवायचे प्रयत्न करत होते. खास करून त्या लहान मुलीला तिथून पळून जायला सांगत होते. अचानक तिथे 4-5 लोक आले, पण ते पाठमोरे होते. त्यांनी गोळ्या चालवायला सुरू केल्या. सोबतच त्या झोपडीला आग लागली आणि व्हिडिओ बंद झाला. अभिला समजत नव्हतं हा व्हिडिओ शालिनीला कोणी पाठवला आणि का पाठवला. एकतर त्या व्हिडिओला आवाज नव्हता, त्यामुळे काही ऐकता पण येत नव्हतं. व्हिज्युअल्स पण जास्त क्लिअर नव्हते. गार्डला बोलवत त्याने फोन त्याच्या IT डिपार्टमेंटकडे चेकिंगला पाठवला. तसा चेअरवर मागे डोकं टेकून डोळे बंद करत तो विचार करत होता. ह्या आधी झालेल्या घटना जोडण्याचा प्रयत्न करत होता. शालिनी ह्या आधीसुद्धा बेशुद्ध झाली होती आणि ती जेव्हा शुद्धीत यायची तेव्हा तिला काही आठवायचं नाही. नंतर काल विमलचं तिला मृण्मयी बोलणं, आजचा व्हिडिओ, तो सगळं रिलेट करायचा प्रयत्न करत होता. पण मधल्या कड्या मिसिंग होत्या. एवढं तर नक्कीच लक्षात आलेलं की हे सगळं शालिनीच्या पास्टशी रिलेटेड आहे.
कारण त्याने त्याच्या माणसांकडून अगदी कसून चौकशी केली होती, पण तिच्या सुरुवातीच्या 15 वर्षांबद्दल काहीच माहिती मिळाली नव्हती. सर, डिनर तयार आहे. दरवाजावर आवाज झाला आणि तो भानावर आला. कधी रात्र झाली ते लक्षातच आलं नव्हतं. उद्याचं फंक्शन झाल्यावर ह्यावर लक्ष देऊ म्हणून त्याने सध्या डोक्यातले विचार बाजूला सारले. स्टडी रूममध्येच फ्रेश होत तो पहिल्या बेडरूममध्ये गेला तर शालिनी नव्हती, म्हणून तो खाली आला तर ती जेवण वाढायला मदत करत होती. आत्ता फ्रेश दिसत होती. दुसऱ्या दिवशीच्या तयारीवर डिस्कशन करत सगळ्यांचं जेवण झालं. सगळ्यांना इन्व्हिटेशन वगैरे गेले की नाही ते चेक केलं. पंडित सकाळी 7ला येणार आहेत. सगळ्यांनी लवकर उठा. आणि शालिनी, तू जरा माझ्या रूममध्ये ये. आजींनी फरमान सोडलं. अभिने बारीक डोळे करत त्यांना बघितलं. सगळे मिळून त्याच्या बायकोला दूर ठेवत होते. हे सगळं? आजींनी शालिनीच्या हातात दागिन्यांनी भरलेली पेटी दिली. हे सगळं खानदानी आहे. उद्याच्या पूजेला तू घालायचं आहे. सगळं नको, जे तुला जमेल तेच, आजी बोलली. एवढं सगळं? शालिनीचे डोळे मोठे झाले. ह्यांनी बनवून घेतले होते. माझ्यानंतर ते अभिच्या आईकडे गेले आणि आता तुझ्याकडे, आजी बोलल्या. मी वापरून पुन्हा तुमच्याकडे देते आजी. मला हे सांभाळायला जमत नाही, शालिनी बोलली. हो हो ठीक आहे, आजी म्हणाल्या. गुड नाईट. शालिनी त्यांना मिठी मारत बाहेर पडली. रूममध्ये येत तिने बघितलं तर अभि झोपला होता. दागिने तिने व्यवस्थित लॉकरमध्ये ठेवले आणि नंतर चेंज करून बेडवर पडली. अभि एक डोळा उघडून तिला बघत होता. त्याला वाटत होतं ती त्याचा राग काढायला येईल, पण ती तर मस्त डोळे बंद करून झोपली होती. मुद्दाम त्याने बाजूची उशी तिच्यावर फेकली, पण शालिनीने काही झालंच नाही असं तशीच उशी बाजूला ठेवली आणि कुशीवर पालटली. हाऊ रूड. हिच्यात हळूहळू माझे गुण येत आहेत वाटतं. अभि पाठमोऱ्या तिच्याकडे बघत होता. अचानक त्याच्या शैतानी डोक्यात काहीतरी आलं आणि तो हसला. हळूच त्याने बाजूच्या टेबलवर असलेला त्याचा मोबाईल घेतला आणि त्यावर काहीतरी ऑडिओ लावला. शालिनीला खरंच वाटलं होतं तो झोपला असेल म्हणून. ती डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करत होती, पण अचानक तिला वाऱ्याचा आवाज यायला लागला. तो पण वादळ आल्यावर येतो तसा. तिने समोरच्या खिडकीकडे बघितलं तर ती बंद होती. घाबरून ती हळूहळू मागे सरकायला लागली. अर्धवट डोळे उघडून अभि तिची मजा बघत होता. मध्येच कोणाच्या तरी मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला आणि शालिनी अक्षरशः उडी मारून अभिवर आली. अभि, अभि, उठा, भूत. ती गदागदा हलवत होती, पण अभि हसायला लागला. तुम्ही हसताय का? तुमच्या अंगात भूत गेले काय? शालिनी थरथरायला लागली. हे बघ, त्याने बाजूच्या टेबलवरचा मोबाईल दाखवला. म्हणजे हे सगळं तुम्ही? शालिनीने त्याला मारायलाच सुरुवात केली. थांब शालिनी, स्लो. ती त्याच्या पोटावर बसून जिथे दिसेल तिथे मारत होती, पण तरीही अभिचं हसणं कमी होत नव्हतं. जावा तुम्ही, मी बोलणारच नाही आहे. त्याच्या छातीवर शेवटचं मारत ती बाजूला जाऊन झोपली. अच्छा, सॉरी ना शालिनी, मी असंच, मला खरंच माहीत नव्हतं तू भूतांना एवढी. अभिला अजून हसायला येत होतं, पण तो तोंडावर हात ठेवून कंट्रोल करत होता. इकडे बघ ना. तिच्या कमरेवर हात ठेवत त्याने जवळ घ्यायचा प्रयत्न केला तर तिने बाजूला ढकललं. ऐक ना बाळा. अभिने तिच्या मानेवरून बोट फिरवली तसं तिने मान आकसून घेतली. तिचं लक्ष नाही आहे हे बघून त्याने पटकन तिला वळवत स्वतःकडे घेतलं. शालिनीने घट्ट डोळे बंद केले. डोळे उघड ना शालिनी, अभि बोलला. अच्छा, तर तू नाही उघडणार? ठीक आहे तर. त्याने हात अलगद तिच्या पोटाकडे बांधलेल्या नाईटीच्या नॉटकडे नेला आणि ती सोडली. मोठे डोळे करत शालिनी त्याच्याकडे बघायला लागली. आता नो चान्स. तिच्या नाकावर नाक घासत त्याने गालावर ओठ टेकवले. उद्या उठायचं आहे ना अभि? शालिनीने शेवटचा प्रयत्न केला. उठण्यासाठी मी झोपायला दिलं पाहिजे ना माय डिअर वाईफी. तिच्या गोऱ्या खांद्यावरून ओठ फिरवत त्याने नाईटी तिच्या शरीरापासून विलग केली. तसं तिने त्याच्या कुशीत मान घातली. पहाटे उशिरा कधीतरी दोघे एकमेकांच्या कुशीत झोपी गेले. तो दिवस खूप स्पेशल जाणार होता दोघांसाठीही. अभिने तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं, पण त्याहून मोठं सरप्राईज मिळणार होतं तिला, ज्याचा तिने काय अभिने सुद्धा स्वप्नात विचार केला नव्हता. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ही कथा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. धन्यवाद.